तर धन्यवाद अमित सर. नक्कीच मी म्हणेल की अमन हिरा चषक 2026 मध्ये एक दैदिप्यमान असं हे आयोजन. यावेळेस आपण पाहतात की या पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटी झालेला आहे. आयोजकांविरुद्ध ईगल बॉईज स्पोर्ट क्लब कोळंबोली या दोन संघादरम्यानचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते ईगल बॉईज स्पोर्ट क्लब कोळंबोली या संघाने. आणि नक्की मी म्हणेल की अमन हिरा या संघाने हे आमंत्रण स्वीकारलं आणि 4 षटकांच्या या खेळीच्या दरम्यान षटक क्रमांक 1 हाताळतोय तो गोलंदाज. आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात या संघाचा संघनायक समशुल आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतात फलंदाज इशरात. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू चेंडू जातोय तो मात्र आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, जिथे पहिल्या चेंडूवरती घणाघाती षटकार, तदनंतरच्या चेंडूवरती आला मात्र चला पंच. पहिला चेंडू काय षटकार आहे का? 6 आहे ना. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. म्हणजे नक्कीच मी म्हणेल की जणू काही संघनायक हा आपल्या तंबूतून सेट होऊन आला की काय. कारण विचार केला तर मागाच्या या पहिल्या सामन्यामध्ये जी बहारदार खेळी केली होती ना फलंदाज विशाल ढोलेने, त्याच मात्र ती क्लिप किंवा ती जी खेळी ना ती बहुतेक बघितली असेल फलंदाज समशुलने. कारण संघनायक असं म्हणतात ना की कॅप्टन फ्रंट ऑफ द लीड असं म्हणतात की त्या माध्यमातून नक्कीच मी म्हणेल की यावेळेस देखील पुन्हा एकदा मी म्हणेल की संघनायकाने मात्र ती जबाबदारी मात्र स्वीकारली गेलेली. यावेळेसचा चेंडू मात्र बघा स्क्वेअरच्या दिशेने गेला आहे. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तो पण 2 धावा पूर्ण करण्यात आल्या गेलेल्या आहेत. यावेळेस धावसंख्येचा फलक मात्र 2 ने वाढतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 12च्या घरामध्ये. बिनगडी बाद 12 ही धावसंख्या 10 फलकावरती केली गेली. अंकित मी म्हणेल की चांगलं एक सावध संत आणि एक चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकारी चेंडू फेकले गेलेत मात्र 3 चेंडूंमध्ये मात्र धावसंख्या आल्यात त्या मात्र 12च्या घरामध्ये. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने मात्र चेंडू टाकतोय, झेलचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज समशुल संघनायक आता मात्र तंबूच्या आश्रयाला. विचार केला तर वैयक्तिक माझ्या मते 12 या धावसंख्येचं योगदान देऊन स्वतः संघनायक आता मात्र तंबूच्या आश्रयाला. तर इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज फैज हे देखील एक मोठं नाव आहे अमन हिरा या संघामधलं. कारण अनेक सामने त्याने आपल्या या संघासाठी मात्र जिंकून दिलेत. ती आज आयोजकांच्या पण भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो फैज. आणि नक्कीच मी म्हणेल की आज फैज जे स्वतः त्यांनी गेली काही कित्येक दिवस जी मेहनत केली होती या आयोजनासाठी, ती मेहनत आज कामी येईल का? कारण विचार केला तर फैजने जर चांगली खेळी केली तर मग मात्र अस्तित्व आपलं जे अस्तित्व आहे ना ते अस्तित्व आज टिकून राहू शकतं. आणि याचे संपूर्ण जबाबदारी जर कोणावरती असेल ना तर ते मात्र फलंदाज फैज याच्यावरती आहे. इनॅट नंबर 3चा खेळाडू नेहमीच आपल्या संघाचा पाठीचा कणा असतो असं म्हणतात. कारण विचार केला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जर गेलो सर तर असं म्हणतात ना की भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीमधील सर्वात जास्त अर्धशतकं सर्वात जास्त शतकं जर कोणत्या नंबरवरती ठोकले असतील ना तर ते मात्र इनॅट नंबर 3 वरती येऊन ठोकली गेली. आणि नक्कीच मी म्हणेल की यावेळेस फैजला उतरवण्यात जो मनसुबा होता तो मनसुबा मात्र आतापर्यंत तरी खरा ठरलाय. कारण फैजने आल्या मात्र आपले हात खुले केलेत, चेंडूला भिरकावून लावलं, ते मिडॉन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरिता. या 6 धावांचं समीकरण मात्र 6 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 1 गडी बाद 18च्या घरामध्ये. बाद होणारा फलंदाज स्वतः संघनायक मात्र 12 धावांचं योगदान देऊन आता मात्र बाद झालेला आहे. आणि फैज आता मात्र इनॅट नंबर 3 वरती खेळतोय. यावेळेस बघा नक्की टप्पा पण चेंडू गिरकी घेतोय. बोटांची जादू काय असते ना ती दाखवली गेली. गोलंदाज राजू करवी. नक्कीच मी म्हणेल षटक मात्र संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावरती मात्र पाहायला मिळते ती 1 गडी बाद 18च्या घरामध्ये. पहिला सामना पार पडला तो
सलामीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध नो पॅकर स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे ज्ञानफेक जिंकली होती मैत्री या संघाने 53 धावांचं आव्हान उभं केलं होतं. आणि त्या पश्चात आपण पाहिलं की अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला गेला, चांगले आणि अचूक चेंडूवरती. मात्र मी म्हणेल की मैत्री या संघाने अवघ्या 2 अवांतर धावा खर्च केल्या गेल्या 24 चेंडूमध्ये. ही एक जमेची बाजू होती आणि अवघ्या 23 या धावसंख्येवरती रोखले गेले. यावेळेचा चेंडू मात्र जे जाळं रचलं होतं ना, त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिल्यापणे सापडला गेलाय तो फलंदाज इसराज. आणि विचार केला सर तर 18 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा मोठा हादरा अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. म्हणजे बघा, आरंभिक जी जोडी होती, सलामीची जोडी जी होती ना, ती जोडी आता मात्र तंबूच्या आश्रयाला पुढचे 3 षटक आपल्याला आराम करताना पाहायला मिळेल. आणि जे काही चालले ते त्यांना मात्र तंबूमध्ये बसून मात्र त्यांना बघावं लागणार आहे. नक्कीच मी म्हणेल की नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज रमजान. यावेळेस जर विचार केला ना तर मी म्हणेल की संपूर्ण इथून पुढे या सामन्याची संपूर्ण जबाबदारी जर कोणावरती असेल ना, तर ती जबाबदारी असेल ती संपूर्ण म्हणजे फैज या फलंदाजावरती. कारण जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज फैज. आणि या दरम्यान आपण विचार केला तर गोलंदाज आपण पाहता स्वतः संघनायक यावेळेस अजित आता मात्र चेंडू हातातोय, सांघिक दुसरं षटक हातातोय. या दरम्यानचा चेंडू नक्कीच बॅटचा ब्रश करून घेतला, झेल संधी होती बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा देण्याची, परंतु संधी मात्र गमावतोय तो यष्टीरक्षक दीप. परंतु विचार केला तर या संधीचं सोनं फलंदाज रमजान करणार का, हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. षटक क्रमांक 2 हाताळतोय अजित. षटक पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, दुसरा चेंडू गेला तो मात्र निर्धाव डॉट चेंडू गेला. यावेळेचा चेंडू टार्गेट केले गेले, कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून आणि थोडंसं खराब फंबल क्षेत्राने पाहायला मिळतं. जिथे 1 किंवा 2 धावा होत्या तिथे मात्र धावा खर्च गेल्या 4. बघा, धावा जर तुम्ही अशा मुक्त हस्ताने जर तुम्ही बहाल कराल ना तर मी म्हणेल की धावांचा डोंगर, धावांचं आव्हान हे मात्र तुम्हाला सर करायचंय दुसऱ्या सत्रामध्ये. आता तुम्ही या सत्रामध्ये जितक्या धावा तुम्ही वाचवाल तेवढं आव्हान हे तुम्हाला कमी असणार आहे. आणि मी म्हणेल सर की ज्यावेळेस एखादा फलंदाज चौकार मारतो ना त्यावेळेस त्याचा जो आत्मविश्वास जो ना तो मात्र द्विगुणित होतो. आणि यावेळेस रमजानला चा झेल सोडला आणि पुढच्या चेंडू त्यांनी ठोकला तो मात्र चौकार. यावेळेस अखोट टप्प्यात चेंडू होता, शोल्डरचा अतिरिक्त वापर केला गेला, जाणून बुजून चेंडूला उसळी दिली गेली. आणि त्यावेळेस पाहिलं तर रमजानने देखील त्या वेगाचा फायदा केला गेला, चेंडूला स्टिअर केलं गेलं, चेंडू गेला तो गली आणि थर्ड मॅनच्या दिशेने. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती अंकित केली गेली ती मात्र या 3 धावेनंतर 25च्या घरामध्ये 2 गडी बाद 25 ही धावसंख्या धाव फलकावरती केली गेली अंकित. मी मगाशी म्हटलं होतं ना की या सामन्याचं सर्व सूत्र आता मात्र हाती घेतलंय ते फलंदाज फैज आणि फलंदाज रमजान याने. एका जीवनदानाच्या मोबदल्यामध्ये तो खेळतोय आपल्या वैयक्तिक नाबाद 7 या धावसंख्येवरती. फैज खेळतोय एका षटकारासह 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवरती. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला, चेंडू गेला तो टक्क दिशी एक बाउंस चौकार, चेंडू गेला तो मिड विकेटच्या डोक्यावरून 4 धावांकरिता. आणि या 4 धावांचं समीकरण 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 29च्या घरामध्ये. खेळ स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही आमचा आवाज, माफ करा, खेळ चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमचा आवाज आणि हे संपूर्ण लाईव्ह आपण पाहतात. आणि नक्कीच मी म्हणेल की याचे सर्व श्रेय जातं ते आदरणीय गणेश सर आणि त्यांची संपूर्ण टीमला. एक लाईव्ह एक चांगलं प्रक्षेपण आपण पाहायला मिळतं मोठमोठ्या क्रीडा आयोजनामध्ये. खेळ स्पोर्टचा मात्र एक वेगळा दबदबा आहे, क्लिअरिटी
साठी एक विश्वसनीय नाव म्हणजेच खेळ स्पोर्ट. धावसंख्या धावफलकावरती मात्र 29 2 गडी बाद 29 धावसंख्या धावफलकावरती केली गेली. अंकित मी म्हणेल की नक्कीच पहिल्या षटकामध्ये जवळपास धावा खर्च केल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या गेल्या त्या मात्र 18, तर दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या अवघ्या मात्र 11. पुन्हा एकदा आपण पाहतात नवीन गोलंदाज म्हणजेच तिसरा गोलंदाज इरफान विरुद्ध फलंदाज रमजान. एक चांगलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळणार. बघा, युवा गोलंदाज विरुद्ध युवा फलंदाज, कोण जिंकेल ही बाजी. पहिला चेंडू गेला तो निर्धाव रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच मी म्हणेल की आपल्या सरळ बॅटने जेव्हा धावा येत असतात ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला याचं गरज होती का, हा प्रश्न मात्र उपस्थित केला गेला या मैदानावरती. गोलंदाज इरफानचा विचार केला तर एक वेगवान गोलंदाज हाको टप्पा चेंडू होता. चेंडू आता मात्र स्टीअर केलं गेलं. चेंडू गेला तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. बघा, बराच काळ शांत असलेला धावफलक आता मात्र 1च्या पावलाने पुढे सरकतो. धावसंख्या थांबते ते मात्र 2 गडी बाद 30च्या घरामध्ये. नक्कीच मी म्हणेल 4 षटकं फेकण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे. या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आयोजक तुम्हाला जी पेनल्टी देतील ती पेनल्टी मात्र त्या तुम्हाला सामोरं जावं लागेल. यावेळी दरम्यान बघा, वेग 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 काय असतो ना, याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस पाहायला मिळालं. चेंडू मात्र विचार केला तर जो अंदाज बांधला त्या अंदाजापेक्षाही खाली गेले, म्हणजे सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ना, त्या प्रकारची डिलिव्हरी इथे केली गेली. गोलंदाज इरफान करवी आणि एकच धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या 12वे समीकरण मात्र 1 ने वाढते. 31ला 2 ही धावफलक सांगतोय तो अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबली या संघाचा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला भिरकावून लावायचं होतं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, परंतु मी म्हणेल की वेग काय असतो ना, याचं पुन्हा एकदा एक चांगलं उदाहरण दिलं गेलं. बघा, आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला. गोलंदाज इरफान करवी त्यांनी बघितलं की फलंदाज हा डान्सिंग डाऊन द विकेट करतोय, म्हणजेच पॉपिंग क्रीजच्या थोडंसं बाहेर येतोय, आणि म्हणून काय आपल्या खांद्यांचा वापर केला गेला, शोल्डरचा वापर केला गेला, आणि मी म्हणेल की मात्र चेंडूला मात्र अतिरिक्त उसळी दिली गेली. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र यावेळेस मात्र स्टीअर केलं गेलं. वेगाचा वापर इथे केला गेला गोलंदाजाचा च्या विरुद्ध फलंदाज रमजानच्या माध्यमातून. त्यांनी बघितलं टप्पा पडल्यानंतर चेंडूला शेवटपर्यंत बघितलं, चेंडूला आपल्यापर्यंत येऊ देऊ गेलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला गेला. चेंडू गेला तो गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये. जो पण चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र धाव फलकावरती अंकित केली गेली. या दरम्यानचा पुढचा चेंडू पंचांना पार कर टाकला. चेंडू यावेळेस खराब चेंडू होता. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंचांचा इशारा येतोय तो हा चेंडू नो करार केला गेला. बीमर चेंडू करार केला गेला. फ्री हिट असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चला, यावरती मात्र तुम्हाला जास्त चर्चा करता येणार नाहीये. फ्री हिट असेल. नक्कीच एक चांगली संकल्पना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र खुलं लायसन असणार आहे फलंदाजाला की हा चेंडू तुम्ही कसाही मारू शकता. या षटकातील चेंडू झालेत अवघे. धावसंख्या धाव फलकावरती मात्र 36 आणि या षटकातील अंतिम चेंडू असू शकतो.
या दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन थांबते. ते आता मात्र धावसंख्या ती 38. तर डिन्स ब्रेक नंतर आपण पुन्हा तुम्हाला सर्वांना घेऊन चलतोय अमन हिरा. अमन हिरा चषक 2026 मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय. खेळ स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही श्रृंखला क्रिकेटची पाहत आहात. तर नक्कीच एक दीप्यमान असं हे क्रिकेटचं आयोजन, क्रिकेटची मालिका. या मालिकेतील पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतात. अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध ईगल बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते ईगल स्पोर्ट या संघाने आणि प्रथमतः स्वीकारली ती मात्र गोलंदाजी. षटक क्रमांक विचार केला तर तिसरं प्रगतीपथावरती जो हाताळतोय तो गोलंदाज अजित. यावेळेस अजितवरती केला गेला प्रहार, चेंडू गेला तो मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ 4 धावांकरिता. आणि मी म्हणेल की या 4 धावांत एक नवसंजीवनी मिळाली असेल ते अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. कारण विचार केला तर बराच काळ फरक होता तो एकेरी आणि दुहेरी धावांच्या स्वरूपामध्ये आपला धावत होता, परंतु यावेळेस हात खुले केले गेले फलंदाज फैजने. आणि आपण जशी मागाशी चर्चा केली की फैज वरती आता मध्ये मोठी जबाबदारी असणार आहे, कारण जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज फैज. या दरम्यान बघा फाईन लेगला टार्गेट केले गेले, बघितलं आणि शेवटच्या क्षणी आपण चेंडूला मात्र आपल्या बॅटपर्यंत येऊ देऊ गेलं. शेवटच्या क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला गेला आणि आखोट चेंडूला मात्र भिरकावून लावलं. ते फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक हा दुसरा मोठा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज फैजच्या माध्यमातून. फैजचा विचार केला तर 8 चेंडू आणि 21 धावांची खेळी करतोय. तर रमजानचा विचार केला तर एका जीवनदानासह 9 चेंडू आणि 14 धावांची गरज 14 धावांवर खेळतोय तो फलंदाज रमजान. 2 मात्र फलंदाज बाद झाले. समशुल जो बाद झाला आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती. तर इस्राफ हा मात्र आपलं खातं खुलं न करता मात्र बोपाळी न फोडता मात्र खेळपट्टीच्या माध्यमातून तो बाद झाला. आणि नक्कीच मी म्हणेल की यावेळेस बघा आपण ज्याच्या नावाचा उल्लेख केला होता ना तो फलंदाज फैज आता मात्र आपले हात खुले करतोय. धावसंख्या थांबते ते आता मात्र आणि याच बरोबर अमन हिरा संघ आपलं सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय. धावसंख्या जाऊन थांबली ती 54च्या घरामध्ये. गोलंदाज अजित यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग आणि लॉंग लेग टार्गेट करायचं होतं, परंतु बघितलं की गोलंदाज अजितने की वारंवार हा शफल तो अक्रॉस द लाईन खेळतोय आणि मग काय त्यांनी आपली लाईन आणि लेन मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवली गेली. आणि याच बरोबर मी म्हणेल की चेंडू गेला
तो आता मात्र निर्धाव धावसंख्या धावफलकावरती मात्र 2 गडी बाद 54च्या घरामध्ये. फैज खेळतोय आपल्या नाबाद 27 या धावसंख्येवरती. रमजान खेळतोय आपल्या नाबाद 14 या धावसंख्येत. यावेळेस बघा दडपण दबाव कशाला म्हणतात. मी म्हणेल की फैज जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा असेल ना तोपर्यंत धावांचा ओघ हा असा चौकार आणि षटकाच्या माध्यमातून वाढत राहणार आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पंचांना पार टाकला चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली गेली. चेंडू गेला तो फाईन लेग आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामधून 4 धावांकरिता आणि या 4 धाव समीकरण 4ने वाढते. धाव संख्या जाऊन थांबते ती 58च्या घरामध्ये. धाव संख्या आहे ती 59 आणि 60 धावांचं आव्हान उभं केलंय ते अमन हिरा संघाने ईगल बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. या येणाऱ्या आगामी काळामध्ये अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ या धावा काढण्यापासून वंचित ठेवतो ईगल या संघाला की ईगल बॉईज संघाचे फलंदाज कशा प्रकारे घणाघाती खेळी करून अमन हिराच्या जे आव्हान आहे त्या आव्हानाला पाठलाग करतायत हे येणं मात्र आणि हे बघणं तितकं उत्सुकता असणार आहे. आणि नक्कीच मी म्हणेल की छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा आपण जाऊया अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटच्या या शृंखलेमध्ये. हॅलो
चला विनंती असेल गावदेवी 11 विरुद्ध किंग्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली. माझा आवाज गावदेवी संघाचा संघनायक आणि किंग्स 11 संघाच्या संघनायकाच्या कानापर्यंत जात असेल तर चला या पुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीस येणार आहे. गावदेवी 11 विरुद्ध किंग्स 11 या दोन संघादरम्यान. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस साठी मात्र कृपया आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये आपल्याला आपली उपस्थिती मात्र दाखवायची आहे. तर चला ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा आपण पाहतात अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य मालिका. या मालिकेतील पहिल्या दिवसातील दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यातील दुसरं सत्र जिथे 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज ईगल बॉय संघाकडून फलंदाज दीप नॉस्ट्रायकिंग होते. आपण पाहतात फलंदाज संदीप नेगी. तर गोलंदाज आपण पाहतात गोलंदाज फैजानचा विचार केला तर पहिला चेंडूवरती एक धक्का दिलाय मोठा. दीप फलंदाज आता मात्र तंबूच्या असलेला मोठा फटका मारायचा होता. प्रयत्न चांगला होता परंतु ऑफसाइड ऑफ स्टंपची जी लाईन आणि लेंथ आहे ना ती लेंथ तर मी म्हणेल की त्यावेळेस ऑफसाइड ऑफ स्टंपच्या चेंडूला मात्र तुम्ही जर लॉंग ऑन किंवा मिड ऑनच्या दिशेने माराल ना तर मात्र तुमच्या बॅटला जो लागणारा चेंडू ना तो ब्रश होऊन कीपरच्या हातात जाणारच आहे. आणि मी म्हणेल की कीपरने मात्र कोणती चूक केली नाहीये. आणि मी म्हणेल नवीन फलंदाज रवी रावत रवी रावत नक्कीच मी म्हणेल रवी रावत हे एक मोठं नाव आहे. नक्कीच विचार केला तर मनभर विचार केला तर रवी रावतचा विचार केला तर मी म्हणेल की एक चांगला फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. आणि इनिंग नंबर 3 वरती येणारा फलंदाज नेहमीच विस्फोटक असताना या दरम्यान आपल्या संघातील आपलं स्थान काय आहे याची चुणूक मात्र दाखवली गेलेली आहे. आणि फलंदाज मात्र रवी आल्याला आपले हात खुले करतो आणि चेंडूला भिरकावून लावलं ते मिडॉन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून षटकारासाठी. बघा फैजने देखील आल्या मात्र आपला खातं खुलं केलं गेलं होतं 6 या धावसंख्येने. तर इनिंग नंबर 3 वरती आलेला फलंदाज रवी रावत देखील आपल्या डावाची सुरुवात करतोय तो 6 या धावसंख्येने. कारण बघा ही गरज आहे कारण 59 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा यावेळेस का मला इनिंग नंबर 3 वरती पाठवलं गेलं याचं मात्र मूर्तिमंत जिवंत उदाहरण मात्र फलंदाज रवीच्या माध्यमातून येतं. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उपयोग कसा करायचा याचं मात्र एक चांगलं उदाहरण मात्र दिलं गेलं बॅटच्या करवी फलंदाज रवीच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 10 धावा मात्र खेळतोय तो गोलंदाज फलंदाज रवी. यावेळेस बघा क्रिकेट चांगलं सेन्स मात्र वापरलं गेलं. 2 चेंडू हे ओव्हरपिच चेंडू होते जिथे 2 मोठे फटके पाहायला मिळाले. यावेळेस त्यांनी पाहिलं की या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नाहीये. म्हणून काय मात्र मी म्हणेल की चेंडूला मात्र त्यांनी चांगला सन्मान दिला गेला. खराब चेंडूवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे एक खरं क्रिकेटचं गमक आहे. आणि याच दरम्यान मात्र चेंडूला स्टेअर केलं गेलं, चेंडू गेला तो कव्हर पॉईंटच्या माध्यमातून एका धावा केला. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो फलंदाज संदीप नेगी. कोण विसरणार या संदीप नेगीला जिथे मी म्हणेल की पावसाळी रबर बॉल मध्ये अवघ्या 12 चेंडूंमध्ये माफ करा अवघ्या 7 चेंडूमध्ये 50 धावांची घणाघाती खेळी केली होती ती फलंदाज संदीप नेगीने. नक्कीच जबरदस्त ती शृंखला होती. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा होती परंतु तो चेंडू वेगळा होता, हा चेंडू वेगळा.
रबर बॉल मध्ये आपण जर विचार केला तर तुमचं टायमिंग अचूक असतं, परंतु इथे जर विचार केला तर टेनिससाठी जर विचार केला ना तर गणेश सर असं म्हणतात ना की तुम्हाला टायमिंग आणि तुमचे अचूकता एकदम एकत्र पाहिजे. या दरम्यान स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय तो नो चेंडूचा आणि चेंडू गेला तो बिमरच्या माध्यमातून नो करिता आणि फ्री हिट आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती संदीप नेगीसाठी आणि खुलं लायसन असणार आहे. तुम्ही या चेंडूला मात्र कसाही तुम्ही मारू शकता. नक्कीच आपण म्हणतो की 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो फ्री हिट वरती, ते तुम्हाला नक्की सांगतो कोणत्या कोणत्या कशा प्रकारे. परंतु तत्पूर्वी आपण जाऊया या चालू सामन्याकडे जिथे चांगला सामना रंगतो. यावेळेस बघावं आणि बघतच राहावं, संदीप नेगी ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघतोस का रागानं षटकार ठोकलाय या संदीप नेगीनं. नक्कीच तुम्ही असे ओरपी चेंडू कराल ना तर ते खुलं लायसन असणारे ते संदीप नेगीसाठी. या षटकारानंतर मी म्हणेल की 1 गडी बाद 18 ही धावसंख्या धावफलकावरती अंकित केली गेली आणि विचार केला तर येणारे चेंडू असतील ते 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे ती यावेळेस ईगल बॉय स्पोर्ट क्लब कळंबली या संघाला. बॉक्स टाईप क्रिकेट ज्या पद्धतीने खेळतो ना त्याच पद्धतीने आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की ओव्हरऑल क्रिकेट देखील एक चांगल्या माध्यमातून खेळलं गेलंय ते फलंदाज संदीप नेगी करवी. आतापर्यंत आपण पाहिलं की जय पराजयमध्ये जर कोण उभा होता तर तो होता फलंदाज फैज, परंतु ईगल बॉय संघाकडून आपण विचार केला तर जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज रवी आणि फलंदाज संदीप नेगी. 1-2 विस्फोटक फलंदाज ईगल बॉयचे यावेळेस खेळपट्टीवरती मात्र हाहाकार माजवतात, कारण रवीने देखील आल्या एक षटकार एक चौकार मारला तर नंतर संदीपने देखील गेला आपल्या मनगटे साइन फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमातून षटकार एक चांगला शॉट ऑफ द डे आपण ज्याला म्हणतो ना तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संदीपचा विचार केला तर 3 चेंडू 6 धावा 3 चेंडू 11 धावा खेळतोय तो रवी. 1 षटकार 1 चौकार. तर नवीन गोलंदाज आपण पाहत आहात गोलंदाज रमजान. यावेळेस डाव्या सोडून जाणारा चेंडूचा पंच बाहेर निघतायत आणि जमिनीलगत हात समांतर करत कवायत करत या भर उन्हामध्ये कवायत करतायत आणि सांगतायत आम्हाला की हा चेंडू रमजान तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. एका धावफलक मात्र 1ने पूर्ण वधारतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 19. समीकरण आता मात्र उरतंय येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. हो हे होऊ शकतं जोपर्यंत फलंदाज रवी आणि फलंदाज संदीप नेगी जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील ना तोपर्यंत हे आव्हान सहजरित्या पार करू शकतो तो ईगल बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. परंतु याच्या विरुद्ध गणेश सर आपण जर विचार केला तर समोर संघामध्ये एक अनुभवी चेहरा म्हणजे समशुल देखील ते उपस्थित ज्याने क्रिकेटचे बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेत. या दरम्यान चौकार येतोय. नक्कीच मी म्हणेल की खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि या आणि अशा प्रकारचं जर तुम्ही क्षेत्ररक्षण कराल ना तर मग मात्र तुम्ही स्वतःच्या संघाला पराभवाच्या गर्दीमध्ये तुम्ही नेताल ढकलताल. या चौकारांचं समीकरण मात्र जे होतं ते आता मात्र बदलते. येणारे 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. फलंदाज रवीला जितका वेळ स्ट्राईक भेटेल ना तितका वेळ मी म्हणेल की चौकार आणि षटकांची आतिषबाजी होणार आणि ईगल संघाचा संघनायक मी म्हणेल की जितका वेळ एक मी म्हणेल की त्याचे मनसुबे असणार आहेत की जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र ते रवीला भेटावी. अवांतर चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता. पंचांनी बघितलं आणि हेरलं आणि एक योग्य निर्णय यावेळेस बहाल केला गेला. धावसंख्या धावफलकावरती मात्र 1 गडी बाद 24च्या घरामध्ये येणारे 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. अवघ्या 20 धावांचा फरक आहे तो चेंडू आणि धावांमध्ये. यावेळेस फाईन लेगचं क्षेत्र टार्गेट केलं गेलं रवी करवी जिथे 1 धाव आता मात्र मिळते. एका धावांचं समीकरण मात्र 1ने वाढतंय. आता मात्र बघितलं की एक चांगली भागीदारी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. गणेश असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जर तुम्हाला तुमच्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल ना
तर एक मोठी चांगली भागीदारी जर झाली तर मी म्हणेल की तो संघ हा विजयाच्या दिशेने आगेकूच करतो आणि त्याच प्रकारची भागीदारी आपल्याला इथं पाहायला मिळते. कारण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज दीप बाद झाला म्हणजे धावसंख्येचं खातंही खुलं न करता संघाचं खातं देखील खुलं न करता फलंदाज स्वतः संघनायक मात्र तंबूच्या आश्रयात गेला होता. त्यानंतर मात्र संपूर्णपणे जबाबदारी जी होती ती मात्र आपल्या खांद्यांवरती पेलवली गेली, जबाबदारी घेतली गेली फलंदाज संदीप नेगी आणि फलंदाज रवी याने. बघा झेल सोडलाय कोणाचा, झेल सोडला गेला संदीपचा. मागच्या सत्रामध्ये फलंदाज रमजानचा झेल सोडला होता, त्यानंतर रमजानने मात्र खेळी केली गेली जवळपास 31 धावांची, 11 चेंडू आणि 31 धावांची बहारदार खेळी केली होती ते रमजानने. परंतु ती संधी त्याला जीवनदान दिलं होतं आणि आता तुम्ही जीवनदान दिलंय ते मात्र संदीप नेगीला, जो विस्फोटक फलंदाज आहे ईगल बॉयज स्पोर्ट क्लब कळंबली या संघाचा. या संधीचं सोनं तो करणार का, याचं उत्तर मात्र थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. या दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बैठकी फटका मारायचा होता, लॉंग लेग फाईन लेगला टार्गेट करायचं होतं, परंतु जो अंदाज बांधला होता ना त्या अंदाजापेक्षाही कमी गतीने चेंडू आला गेला. चेंडू आणि बॅटर्सचा संपर्क न झाल्यामुळे लेगबायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. या समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 28. समीकरण मात्र उरते येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. डिस ब्रेक आता मात्र खेळपट्टीवरती. येणारे 12 चेंडू 32 ची गरज, 28 वरती 1. 12 चेंडूमध्ये 28 झालेले आहेत आणि यापुढे अमित मी म्हणेल की येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. बघा मगाशी सत्रामध्ये, मगाच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्ही रमजानचं जीवनदान दिलं रमजानला आणि रमजानने ज्या धावा केल्या ना त्या धावा तुम्हाला पाहिजेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. म्हणजे एक झेल किती महागात पडेल ना आणि तो किती पडतो याचं माझं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज फैजान. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असं म्हणतात गणेश सर, पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि रमजानचा जर तो झेल पकडला असता तर मी म्हणेल की जवळपास त्याने ज्या धावा काढल्या ना त्या धावांच्या फरकाने तुम्ही जिंकला असता. परंतु संदीपला देखील तुम्ही जीवनदान दिलेलं आहे. या जीवनदानाचं, या संधीचं तो सोनं करणार का? ज्या प्रकारचं या संधी सोनं रमजाननी केलं त्या प्रकारचं सोनं फलंदाज संदीप नेगी करणार का? आणि अमन हिरा आयोजित या क्रिकेट शृंखलामध्ये आपल्या संघाला तो पुढच्या फेरीमध्ये नेणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर आता मात्र येणारा वेळ आणि येणारा काळच देणार आहे. यावेळेस मात्र विचार केला तर थेट फेकी करायची होती या स्टँड वरती. नेम चुकला, गोटी नेम चुकला आणि चुकला तो क्षेत्ररक्षक, याचा परिणाम विचार केला तर एकच धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढते. धाव संख्येचा जो आलेख आहे तो मात्र 1 ने पुढे सरकतोय. धावांचा जो पाठलाग करायचा आहे त्याचा समोर मात्र आपण 1 ने पुढे सरकतोय. रवी खेळतोय आपल्या नाबाद 6 चेंडू 16 धावसंख्येवरती. संदीप नेगी खेळतोय 7 चेंडू आणि 9 या धावसंख्येवरती. या दरम्यान चेंडू टप्पापर्यंत बॅट शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं, हेरलं, पाहिलं की आपल्या बॉडी पण येऊ देऊ गेलं. त्यानंतर मात्र चेंडू स्टिअर केलं गेलं. चेंडू गेला तो कव्हर पॉइंट आणि गलीच्या मध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत मात्र 1 धाव आता मात्र मिळते. या दरम्यान विनंती, गावदेवी 11 आणि किंग्स 11 या 2 संघाच्या संघनायकाला ही अंतिम अखेरची शेवटची पुकार असणार आहे. यानंतर तुम्हाला कोणतीही पुकार, कोणतीही अनाउन्समेंट दिली जाणार नाहीये. या दरम्यान गावदेवी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर संदेशजी पाटील, साई भक्त संदेशजी पाटील, संदेश
साई भक्त संदेशजी पाटील यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कारण कळंबोलीमधील मानाची साईबाबाची पालखी जर कोणाच्या नेतृत्वाखाली जात असेल तर ती मात्र आदरणीय श्री संदेशजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि तेच साई भक्त आता मात्र मी म्हणेल की टॉसच्या बॉक्समध्ये उभे आहेत. आजचे मान्यवरांच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा संघ मैत्री रेणू संघाने देखील चांगली कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जोरावरती दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार पद्धतीमध्ये प्रवेश मिळवलाय तो अमन हिरा आयोजित क्रिकेटच्या या शृंखलेमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. काही पण निघाय काही पण निशाणा म्हणता येईल कारण बॅटचा आणि चेंडू कोणता संपर्क नाहीये. आणि अमित मी म्हणेल की असे फटके तुम्हाला खेळून चालणार नाहीये कारण विचार केला तर येणारे 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. माफ करा 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतात फैजान, माफ करा अरबाज आहेत का, ठीक आहे धन्यवाद, करेक्शन इथे केले गेले. यावेळेस चेंडू गेला तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रात पुन्हा एकदा झेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक. दुसरं जीवनदान आता मात्र मिळतंय ते संदीप नेगीला. परंतु विचार केला संदीप नेगी नुकत्याच झालेल्या या नाणेफेकीमध्ये गावदेवी 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली. बघा विनंती असेल गावदेवी 11 या संघाला तुमचा जो काही निर्णय असेल ना त्यावर त्वरित अंमलबजावणी करायची हा सामना संपल्यानंतर. बघा कारण आम्ही जे असं म्हणतो ना की आयोजकांनी खूप मेहनत घेतली गेलेली आहे या सामन्यांच्या शृंखलेसाठी आणि त्यांचा एक मानस आहे की प्रत्येक सामना हा किमान 4 षटकांचा व्हावा. आणि परंतु जर खेळाडूंनी साथ दिली तर मात्र प्रत्येक सामना हा 4 षटकांचा होईल. नवीन फलंदाज अनिकेत आता मात्र खेळपट्टीवरती इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही आता असं म्हणतो की एखाद्या फुग्यातून हवा काढावी ना तशी हवा काढली गेली आहे ती अमन हिराच्या या माध्यमातून. तर जवळपास या सामन्यामध्ये मुसंडी मारली आहे ती अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने. आणि बघा असं मित्रांनो असं म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. आणि मी म्हणेल की या दरम्यान यावेळेचा हा चेंडू आखोटप्पा चेंडू होता. टप्पा पाडल्यानंतर काहीसा बाहेर येणारा चेंडू होता. चेंडूमध्ये स्टेअर केलं गेलं. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या भरांचा आपण फक्त पराभवाचं अंतर कमी शकतो, विजयाचं आपण जाऊ शकत नाहीये. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले. 2 गडी बाद 32 धावसंख्या धाव फलकावरती केली गेली अंकित. आणि मी म्हणेल की आता फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आपण पाहत आहात. यावेळेचा चेंडू सलगचा तिसरा चेंडू गेला तो मात्र निर्धाव. 2 चेंडू आणि जवळपास जिंकण्यासाठी गरज आहे ती 29 धावांची. रमजानने काढलेल्या त्या 31 धावा तुम्हाला डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील. जर तो कॅच पकडला असता तर आतापर्यंत सहजरित्या हा विजय तुम्हाला संपादित केला असता. परंतु आणि याच बरोबर हा सामना जिंकतोय तो अमन हिरा स्पोर्ट क्लब म्हणजे आयोजकांनी हा सामना जिंकलेला आहे. विजेते संघाचं खूप खूप अभिनंदन. तर पराजित झालेल्या संघाला
त्यांच्या भावी वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा असतील आणि नक्की मी म्हणेल की या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच फैज ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. 11 चेंडूमध्ये 31 धावांची घणाघाती खेळी करणारा फैज ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर या पुढील होणारा सामना गावदेवी 11 विरुद्ध किंग्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेकीचं युद्ध जिंकलं ते गावदेवी 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. आणि या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय आपण हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जात आहोत अमितजी यांच्याकडे. आणि तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा खेळ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अमन हिरा आयोजित ही क्रिकेटची ही श्रृंखला. मी थांबतोय, मी चर्चेचा ब्रेक घेतोय, मी पुन्हा एकदा तुम्हाला जोडलं जाईल, पण तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. या पुढील आवाज अमितजी यांचा. ओव्हर टू अमित सर. चला गावदेवी संघ आपला निर्णय काढवावा. गावदेवी संघ पुढील 2 मिनिटात आपण गावदेवी संघ बाबू प्लीज आपला निर्णय कळवावा. फलंदाजी घेतलेली आहे. चला धन्यवाद. फलंदाजी घेतलेली आहे गावदेवी संघाने आणि आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे किंग्स 11 संघाला क्षेत्ररक्षणासाठी. किंग्स 11 संघ आपला 12th मॅन पाठवावा. तसेच गावदेवी संघ आपला 12th मॅन पाठवावा. अमन हीरा संघ शमशुर भाई प्लीज किंग्स 11 वालों को कॉल कीजिए और उनको 12th मैन बुलाइए, अदरवाइज फाइनलाइज कीजिए. दोन्ही संघाने नम्र विनंती असेल की आपला 12th मॅन पाठवावा. विशाल ढोळे यांना नम्र विनंती असेल की आपण प्रमुख पंच चाललेले आहात, आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या किंग्स 11 संघाला नम्र विनंती करावी की आपला 12th मॅन पाठवा. तसेच स्कोरबोर्ड अमन हीरा संघ स्कोरिंग करण्यासाठी कोणाला तरी पाठवा.